ब्रह्मादिकाशी हे दुर्लभ उच्चिष्ट ब्रह्मादिक जया लाभासी ठेंगणे ब्रह्मादिक जया लाभासी ठेंगणे बळी आम्ही भले शरणागत पावनेच्या त्यागी भजनाचा लाभ झाला पद्मनाभ शिरोमणी कामधेनूचे अक्षरापार नाही इच्छेची वाही पुरुषावे वैशले ठाई लागले भरते त्रिपुटेवरती भेदी ऐसे हरिण आहे आम्हा विष्णुदासा गिरी नारायणांनी विसरला कामनेच्या त्यागी भजनाचा लाभ झाला पद्मनाभ शिरोमणी तुका म्हणे बहु लाठी हे भोजन तुका म्हणे बहु लाठे हे भोजन नाही रेता कोण राहत राहू कमळीच्या त्यागी भजनाचा लाभ झाला पद्मनाभ शिरोमणी मस्तक माझा पायावरी
जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून भक्ती करणाऱ्याच्या स्थितीविषयीची मीमांसा करतात. भक्ताच्या स्थितीची मीमांसा करणारा हा अभंग. भक्ती केल्यानंतर, भजन केल्यानंतर, पांडुरंगाची सेवा केल्यानंतर कीर्तन, दिंडी, पंढरीची वारी, भगवंताचं नामस्मरण ही साधना केल्यानंतर काय स्थिती प्राप्त होते या विषयाचे स्वानुभवपूर्वक या अभंगातून विवेचन करता येतो. अभंगावर चिंतन करण्यापूर्वी तुम्हा सर्वांच्या चरणावर साष्टांग घालतो. कारण कोरोनाच्या नंतरही आपण भगवंताची सेवा करण्याकरता त्या ठिकाणी आलोय आणि एकामेकाला पाहतोय. साष्टांग दंडवत घालणं हे उचित आहे. कारण आपल्यामधील बरीच मंडळी मधल्या काळामध्ये आपल्याला सोडून गेलेली आहे. वर्षानंतर वाळवंटामध्ये सेवा करण्याचा, तुम्हा सर्वांचं दर्शन करण्याचा हा योग पुन्हा येतो. अर्थात याला सर्वस्वी कारणीभूत मी तर यालाच मानतो. हे सगळं कारस्थान मात्र संशय आपल्याकडच्या नाले अजून वाहत आहेत. आश्रमाच्या पाठीमागे नाला अजून खळखळ वाहतो आणि इथे पाणी नाही. सगळा आगाऊपणा याचा आहे. दुसऱ्याला कोणाला दोष देण्याचं काही कारणच नाहीये. याला का भजन आवडायला गेलं का, आता याला काही तमाशे करायचे याच्या समोर, कीर्तन नको वाटायला लागले, आवडे देवाशी, हे आहे का? हा आहे का प्रकार? साधू संतांची वचन त्याला का खोटी ठरवायची आणि ठरवलेले काही कळा नाही. कर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती संपन्न हा करशील तरी नव्हे काही असं संतांनी याचं वर्णन केलेलं आहे. आणि त्याच्या सेवेमध्ये अशा प्रकारचे अडथळे येत असतील तर याला सर्वस्वी तोच कारणीभूत आहे, त्याच्यात ते मात्र संशय नाही. चला आपण अभंगाचं चिंतन त्याला जे करायचे ते त्याने करावं. सत्यधारे पुढे शांत चालत नाही. आता मालक आहे, मालकाचं कोण मालक असत. तुका म्हणजे ठेवी तैसे आम्ही राहू त्याचे इच्छे. तुला जसं आम्हाला ठेवायचं असेल, तुझ्या जसं मनात असेल घे, हाऊस पुरे करून. पण ऐक, या भजन साधनाची काय ताकद आहे. ही जी सेवा आहे, हे जे साधन आहे, ही जी निष्ठा आहे,
जर याचं अनुष्ठान केलं तर काय स्थिती प्राप्त होते. परमार्थामध्ये स्थितीला महत्व असतं, संसारामध्ये परिस्थितीला महत्व. परिस्थितीकडे ज्याचं लक्ष आहे तो संसारिक आहे. तो माळकरी असला काय आणि बिना माळकरी असला काय, शेत्या करत असला काय, नोकऱ्या करत असला काय, व्यापार करत असला काय आणि कीर्तन करत असला काय, त्याचं जर स्थितीकडे लक्ष नसेल, त्याचं जर स्थितीकडे लक्ष नसेल, परिस्थितीकडे लक्ष असेल तर तो शुद्ध संसारिक आहे. जर आपल्याला आपली दया येत असेल, जर आपण आपले शत्रू नसू, मानव देह मिळाल्याचं काहीतरी सार्थक व्हावं असं प्रामाणिकपणे वाटत असेल तर सावधान, परिस्थितीला महत्व नका देऊ, स्थितीला महत्व द्या. परिस्थितीला नका महत्व देऊ, कारण परिस्थिती ही आगमापायी आहे. आज आहे उद्या नाही. स्थिती ही आपल्या बरोबर, स्थिती महत्वाची. परिस्थिती आणि स्थितीमध्ये काय फरक आहे? स्थिती या शब्दाचा अर्थ आपल्या संबंधी, आपलं जे वास्तव स्वरूप आहे, आपलं जे वास्तव स्वरूप आहे तत्संबंधीची जी अवस्था आहे त्याला स्थिती म्हणावं. स्थिती. आणि देह संबंधी जी अवस्था आहे, त्याचं फुल असेल, त्याचा आश्रम असेल, त्याची शेती असेल, त्याची वाहनं असतील, त्याची सत्ता असेल, त्याची विद्वत्ता असेल, बुद्धिमत्ता असेल, हा सगळा भाग परिस्थितीमध्ये मोडतो. आणि अंतःकरणाचं पावित्र्य, अंतःकरणामध्ये असलेले जे विकार आहेत त्या विकाराचं निर्गमन, आगमन, हा सगळा भाग स्थितीमध्ये मोडला जातो. परमार्थ करणारी जी मंडळी आहे त्यांचं लक्ष स्थितीकडे असावं. महाराज दररोज दिवसातला प्रत्येक क्षण व्यतीत होत असताना आपण आपल्या स्थितीकडे लक्ष दिलं पाहिजे. तसा एखादा ड्रायव्हर गाडी चालवत असताना दुसऱ्याशी गप्पाही मारतो, कधी फोनवरही बोलतो, तंबाखूही दुसऱ्याने चोळून दिली तर तोंडात टाकतो, चघळतो, पण तरीही त्याचं सगळं लक्ष हे ब्रेककडे असतं. तसं पारमार्थिक माणसाने जीवन जगत असताना तो सत्ता करत असेल, वारीला येत असेल, संसारातली काही कामं, शेती करत असेल, व्यापार करत असेल, नोकरी करत असेल, हे सगळं करत असताना त्याचं लक्ष कशाकडे पाहिजे? स्थितीकडे पाहिजे. स्थितीकडे. याचा आपल्या मानसिक स्थितीवर परिणाम काय होणार आहे? मग ती संगती असेल, मग तो आहार असेल, मग ते वाचन असेल, मग ते भाषण असेल, या सगळ्या कृतीचा
परिणाम आपल्या स्थितीवर मनावर पडत असतो आणि त्याच्याकडे पारमार्थिक माणसाचं लक्ष असलंच पाहिजे. अरे त्याच्यामुळं आपली पारमार्थिक हानी होईल. ज्या कृतीमुळं आपल्या पारमार्थिक जीवनाचं वाटोळ होईल. दुर्दैव हे की परमार्थ करणारालाही पारमार्थिक वाटोळ याचं स्वरूप काय आहे हे समजेना गेलं. मला नाही वाटत आमच्यासारखे करंट्या कपाळाचे लोक दुसऱ्या कुठल्या देशात असतील. पण त्या भागात जन्माला आलो महाराज, ज्या भागामध्ये गाथा, भागवत, ज्ञानेश्वरी सारखे विवेकाचे सागर असणारे ग्रंथ आपल्या अगोदर निर्माण झाले. आणि असं असूनही संतांचे विचार जर आपल्या मनापर्यंत येत नसतील, मन ते मानत नसेल, मनावर जर ते स्थिरावत नसतील, तर आपल्यासारखे दलिंदर कुठक्या नशीब आपणच आपल्याला हे कळालंच पाहिजे की ज्ञानोबाराय, तुकोबाराय, नाथ महाराज ज्या मंडळीने आपल्या उद्धाराकरता अवतार घेतलेला आहे. का ज्ञानोबाराय अवतीर्ण झाले निळोबाराय सांगतात. का ज्ञानोबाराय अवतीर्ण झाले निळोबाराय सांगतात. जननी देवाची पूजा काय चरण जगदोद्धार किती लक्षात जगदोद्धार लागी धरिला आपले विचार ज्ञानेश्वरी मध्ये, तुकोबारायने गाथामध्ये, नाथ महाराज आणि भागवतामध्ये जे लिहून ठेवलेले आहेत त्या विचारापर्यंत आपण जाणं हे आवश्यक आहे. आणि मग तिथं त्याने लाभाचं वास्तव स्वरूप काय आहे, हानीचं वास्तव स्वरूप काय आहे, कशाला हानी म्हणावं, कोणाची हानी होते, सरली तया थोर झाली आणि
काकाची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. देवाला विसरणं ही हानी आहे. कशा करता कशामध्ये का होत नाही, पण देवाचा जर विसर पडत असेल तर संसाराच्या सर्वोच्च शिखरावर जरी गेलेला असला तरी त्याला लाभ नाही झाला, त्याची हानी झालेली आहे. हे किमान परमार्थ ज्याच्या गळ्यात माळा आहे, पंढरपूरला आळंदीला येतोय, ज्ञानेश्वरी गाथा वाचत असेल तर त्याला हे समजावं, त्याला हे समजावं, पैसा मिळणं लाभ नाही, भगवंताचं चिंतन होणं हा लाभ आहे. चिंतनाची जोडी, चिंतनाची जोडी, धनाची जोडी, धन तरी नव्हे, भाग्य तरी नव्हे, चिंतनाची. तर ह्या काही गोष्टी परमार्थ करणाऱ्याला कळाव्या, कळवून घ्याव्या, ही गोष्टी अत्यंत महत्वाची आहे. तेव्हा परमार्थामध्ये स्थिती महत्वाची. परिस्थितीचं ठीक आहे, परमार्थ स्थिती महत्वाची. परमार्थिक साधना केल्यानंतर आपल्या स्थितीमध्ये बदल व्हावा, स्थितीमध्ये क्रांती व्हावी, विधायक अशा प्रकारचा तो बदल व्हावा. काय बदल होतो कुठपर्यंत? ही चढण चढते. परमार्थाचं, भजनाचं शेवटचं टोक काय आहे, शेवटची स्थिती काय आहे, शेवटची अवस्था काय आहे, काय आहे शेवटचा लाभ? बऱ्याच लोकांना हा प्रश्न असतो परमार्थ न करणाऱ्याला, काय लाभ आहे, फायदा काय आहे? हे लोक भजन करतात, कीर्तन करतात, सत्य करतात, करोडो रुपयाच्या प्रकारचे उधळले जातात, आयुष्य त्यांच्या दृष्टीनं नष्ट करतात. ह्यांचे काट्य पार्ट्या करतात, त्याच्यात नाही आयुष्य नष्ट होत. वारीला लोक जातात, त्याच्यात नष्ट. याचा फायदा काय? भजनाचा लाभ काय? या विषयावरच तुकोबारीने या अभंगामध्ये खूप अशा प्रकारचं चिंतन केलं. तुकोबारे म्हणतात, या भजनाने काय लाभ प्राप्त होतो? अभंगाच्या प्रथम चरणाचा ब्रह्मादी Thank you.
लाभासी ब्रह्मादिक ठेंगणे ब्रह्मादिक दया लाभासी ठेंगणे दया लाभासी ब्रह्मादिक ठेंगणे आम्ही शरणागत बळे या साधनेने तो लाभ प्राप्त होतो की जो लाभ मिळवण्याकरता ब्रह्मादिक असणारे जे पदाधिकारी आहेत त्यांची ही उंची कमी पडते. या लाभाचं विशेषत्व सांगण्याकरता तुलनात्मक दृष्टीने तुकोबाराय वर्णन करतात. आपल्या या सृष्टीमध्ये ब्रह्मांडामध्ये जगामध्ये सगळ्यात मोठा ब्रह्मदेव आहे. ब्रह्मेशाना परवते वाढणे नाही जीवाचे तेथोरी मग भरवते ब्रह्मचिकी. जीव आपल्या कर्तृत्वाने मोठा होत 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 कुठपर्यंत जाऊ शकतो? ब्रह्मदेवापर्यंत. ब्रह्मदेवाचं पद हे या सृष्टीतलं सर्वोच्च अशा प्रकारचं वरच. खालचं कुठं नाही धरा, मग सोसायटी पासून धरा नाही तर ग्रामपंचायत पासून धरा, तुम्हाला जिथून धरायचं तिथून. आणि वरचं पद आहे ब्रह्मदेव. त्याला म्हणतात जो जगाचा कॅबिनेट मंत्री. जगाची सत्ता ज्या मुख्य 3 देवाकडे त्यामध्ये एक आहे ब्रह्मदेव. ब्रह्मदेव सृष्टीचे म्हणती ब्रह्मा. जगाच्या उत्पत्तीचं खातं त्याच्याकडे आहे. किती मोठं खातं आहे. आपण सहज म्हणून जातो, फार गांभीर्याने त्याच्याकडे लक्ष देत नाही. जर गांभीर्याने लक्ष दिलं तर डोक्याला हात लावून बसवा लागेल. केवढं मोठं खातं आहे, केवढं मोठं खातं जगामध्ये. तुम्हाला तुम्ही कुणी सांगा हात वर करून, मी तर जागेवर तुम्हाला बक्षीस देईल 1 लाख रुपये. तुमच्या जवळ आहे का मला माहिती, तुम्ही सांगूच शकत नाही. प्रश्न मला तुम्ही सांगा, लाल मुंग्या या जगात किती असतील सांगा? जाऊ दे जगात, भारतात जाऊ दे, भारतात महाराष्ट्रात जाऊ द्या, महाराष्ट्रात पंढरपुरात जाऊ द्या, पंढरपुरात तुम्ही ज्या मठात उतरता त्या मठात लाल मुंग्या. आता ती मुंगी जर तयार करायची असेल तिला पार्टी किती लागतात? ती खूप लहान असली तरी डोळे आहेत की नाही? एक आहे का 2 आहे? डोळे, कान आहे, फुफ्फुस असणार, मेंदू असणार, म्हणजे प्राण आहे तिला, सगळंच आहे तिला. शरीर म्हणजे सगळं आहे. आणि असे अनंत मुंग्या आहेत. आणि मुंग्यासारखी काय 84 लाख शरीर आहेत. आणि हे सगळी शरीर उत्पन्न करण्याचं खातं त्याच्याकडे आहे. एवढी मोठी ती इंडस्ट्रीज असेल MIDC ब्रह्मदेवाची. नुसते डोळे डोळे, त्याच्या डोळ्याच्या फॅक्टऱ्या किती असतील, किती कर्मचारी राहत असतील त्याच्यामध्ये काम. कारण सगळ्याचे डोळे सारखे नाही ना. म्हशीचा डोळा मुंगीचा डोळा सारखा आहे. डोळे त्याला फिटिंग करायची वायर, त्याचे स्क्रू, किती अवघड काम आहे महाराज. केवढा मोठा हात कसा
असा ब्रह्मदेव सगळ्यात मोठं पद आहे. आता त्यांच्यावर जबाबदाऱ्या मोठ्या असतात, जी पद मोठी आहेत त्यांच्या फॅसिलिटी तितक्याच काय असतात, मोठ्या असतात. त्या ब्रह्मदेवाला एवढं सगळं काम सांभाळता यावं म्हणून 4 डोके दिलेले आहेत. 4 इथून वरचे सगळे 4 सारे. चौतोंड्याचा नाऱ्याही वर्णन केलेले चौतोंड्याचा म्हणजे बुद्धीच्या ज्या मशिनी आहेत ते त्याच्याकडे 4 आहेत. बरेच त्याच्या आयुष्याचा विचार केला ना म्हणजे सगळंच त्याचं मोठं आहे. गीतेमध्ये त्याच्या आयुष्याचं थोडस वर्णन आलेलं आहे. ब्रह्म पुनर्लोका पुनरावर्तिनोऽर्जुन सहस्रयुग पर्यंत महर्यद् ब्रह्मणो विदुः. ब्रह्मणः महर् म्हणजे ब्रह्मदेवाचा दिवस. दिवस म्हणजे सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत असा 12 तासाचा जो वेळ आहे ब्रह्मदेवाचा तो एवढा मोठा आहे की ते 12 तास संपण्याकरता इतर पृथ्वीवर 1000 महायुग जावे लागतात. महायुग म्हणजे कृतयुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग. 4 युगाचा एक युग त्याला महायुग म्हणतात. आणि अशी 1000 महायुग गेली तर तिथल्या सकाळच्या संध्याकाळचा तेवढीच मोठी रात्र आहे. असा 30 महिन्याचा दिवस, 30 दिवसाचा महिना आहे, 12 महिन्याचं वर्ष आहे आणि 100 वर्षाचं आयुष्य आहे पट्ट्याला. बाकीचं सगळंच तिथं काही कशाचीच कमी नाही, कशाचीच उणीव नाही. आता जगाचाच मंत्री, जगाचा सत्ताधारी असल्यामुळं काहीही अशक्य नाही ना. अरे जे रावण असेल, हिरण्यकश्यप असेल, महिषासुर असेल, ही सगळी मंडळी त्यांना वर दिलेली. ती इतकी मोठी, तो वर देणारा तो किती मोठा असेल, त्याची उंची किती असेल, किती श्रेष्ठ अशा प्रकारचा ब्रह्मदेव. जगात सर्वश्रेष्ठ, जगतंतपाती सर्वश्रेष्ठ असा ब्रह्मदेव आहे. पण तुकाराम महाराज सांगतात तो ब्रह्मदेव सुद्धा ज्या लाभा करता कमी पडतो. असा एक लाभ आहे की ज्या लाभाला त्या ब्रह्मदेवाचीही उंची काय झालेली आहे, कमी पडली. तो खूप उंच आहे पण तरीही लाभ हा त्याच्याही पेक्षा उंच आहे. ब्रह्मदेवाला ब्रह्मदेव म्हणून तो लाभ मिळत नाही. असा एक लाभ आहे. जर ब्रह्मदेवाला तो लाभ मिळत नाही, ब्रह्मदेवाची उंची तो लाभ मिळवण्याकरता कमी पडते, तर केंद्रातला मंत्री, राज्यातला मंत्री कुठं घालायचं? बाकीच्या पदाधिकाऱ्याची तर उंची निश्चितच कमी पडते. ब्रह्मादिक शब्द वापरलेला आहे गोवराने. ब्रह्मदेव आहे ज्याच्यामध्ये आधी, तिथून सगळे खालचे पदाधिकारी. ब्रह्मदेव म्हणजे सत्य लोकाचा निवास आहे. त्याच्या खाली स्वर्ग आहे, इंद्र आहे, इंद्राधिक पद आहे. तो इंद्र त्याला कसं काय पूर्ण पडणार आहे? जिथं ब्रह्मदेव कमी पडतो तिथं इंद्राला तर मिळतच नाही, काही प्रश्नच नाही. आता प्रश्न हा आहे की लाभ कोणता आहे, त्या लाभाचं स्वरूप अजून आपण चिंतन नाही केलेलं.
पण त्या लाभाचं विशेषत्व सांगत असताना तुकोबाराय म्हणतात की ब्रह्मदेवाची उंचीही त्या लाभाकरता काय पडते, कमी पडते. म्हणजे ब्रह्मादिक देवांना तो लाभ मिळत नाही. त्यांची उंची या लाभाकरता कमी पडते. अशा प्रकारचं तुकोबाराय तुम्ही जे विधान करता, पुरावा काय? ब्रह्मदेवाची ब्रह्मादिक जया लाभाशी ठेंगणे, जया लाभाशी ब्रह्मादिक ठेंगणे, अशा प्रकारचं तुम्ही जे विधान केलेलं आहे, तर या विधानाला पुरावा काय आहे? कशावरून सांगता की ब्रह्मादिकाची उंची त्या लाभाकरता कमी पडते? तुकोबाराय म्हणतात माझ्याकरता तर प्रत्यक्षाचा पुरावा आहे. माझ्याकरता प्रत्यक्षाचा पुरावा आहे, कारण मला दिसतंय, की त्या लाभाच्या दृष्टीनं ब्रह्मदेव एवढा ठेवला तो तिथपर्यंत जाऊ शकतो. ब्रह्मदेवाला त्या लाभाची अपेक्षा आहे, पण ब्रह्मदेव म्हणून तो लाभ त्याला प्राप्त होत नाही, मिळत नाही. महाराज तुमच्या करता नाही आम्ही विचारत, आमच्या करता आम्ही विचारतोय. त्या लाभाकरता ब्रह्मदेवाची उंची कमी आहे, हे आम्ही कसं ओळखायचं? तुमच्या करता दोन पुरावे आहेत. एक तर मी सांगतो हा पुरावा आहे, कारण पुराव्यामध्ये शब्द प्रमाण आहे ना, प्रत्यक्ष प्रमाण आहे, उपमान अनुमान प्रमाण आहे, शब्द प्रमाण आहे, उपमान प्रमाण आहे, अर्थापत्ती प्रमाण आहे, अनुपलब्धी प्रमाण आहे. 5 प्रमाण तर भाऊ रूप वस्तू करता आहेत. त्यामध्ये शब्द प्रमाण हे विशेष आहे. फार उपकार आहेत महाराज या शब्दाचे आपल्याला खूप ज्ञान मिळालं. ते प्रत्यक्षाने नाही दिलं, ते कुणी दिलेलं आहे? शब्दाने. शब्दानुसार उपकाराची राशी बाप उदार शब्दो अमृतानुभवामध्ये तेव्हा शब्दाचा पुरावा आहे. आणि अनुमानाचाही पुरावा आहे. काय अनुमान आहे? त्याच्याकरता आपल्याला गोकुळात जावं लागेल. गोकुळात त्या वेळेला जावं लागेल ज्या वेळेला गोपाळांना बरोबर, गायींना बरोबर घेऊन भगवान त्या गोकुळाच्या आसपास असणारी जी अनेक वन होती, त्या वनामध्ये गायी चालत असत, गोपाळाबरोबर वेगवेगळे खेळ खेळत असत. आणि खेळ खेळून वेळ झाली पण त्यांच्या बरोबर काला करत असत. संतांनी या काल्याचं काय वर्णन केलेलं आहे? आपण एक काला करतो, काल्याचं प्रतीक म्हणून लाया वगैरे वाटतो. काला नाही, ते काल्याचं प्रतीक आहे. प्रतीक वेगळं आणि मुख्य वस्तू वेगळी असते. तसं एखाद्या ठिकाणी पूजन करायचं असेल, पहिल्यांदा गणपतीची पूजा करावा, तिथं गणपती कुठून आणायचा? सुपारी ठेवली जाते. सुपारी म्हणजे गणपती आहे का? सुपारी आहे. त्या ठिकाणी ठेवली, ते काय प्रतीक आहे. मंदिरामध्ये देवाची मूर्ती बसवली जाते, पाषाणाची मूर्ती असते, तर ती मूर्ती हे देवाचं प्रतीक आहे. मूर्ती म्हणजे देव आहे असं नाही, देवाचं ते प्रतीक आहे. आपली सेवा त्या प्रतीकाच्या द्वारा मुख्य अशा प्रकारच्या देवतेपर्यंत पोहोचते. त्याचं ते साधन आहे. तुकोबारायांनी म्हटलेलं आहे, केला पाषाणाचा विष्णू परी पाषाण नव्हे विष्णू. हा अभंग नसताना
वारकऱ्याने दगडच मारले असते महाराज. विष्णूची पूजा विष्णूला अर्पे पाषाण राहे पाषाण प्रतीक आहे. हे काला प्रतीक आहे. काल्याचं जे मूळ स्वरूप आहे. कारण काल्याविषयीच वर्णन असेल तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ. वैकुंठात सुद्धा काला मिळत नाही. आता नुसत्या लाया हा जर काला असेल तर वैकुंठात साक्षात लक्ष्मी माता आहे. वैकुंठाच्या चर्मन लक्ष्मीचे. आता बरं लक्ष्मीची थोडी कृपा ज्याच्या जवळ आहे कुठल्याही सप्ताहाला तिथं येऊन जातो मुरमुर. साहेब घ्या का तो कीर्तनाला नाही आला तरी. आणि जिथं साक्षात लक्ष्मी आहे तिथं काला कस काय नाही कस काय दुर्लभ आहे. ते काल्याचं प्रतीक आहे. त्या गोकुळाच्या प्रसंगामध्ये आपण वर्णन वाचतो. भागवतामध्ये आलेलं आहे. संतांच्या वाङ्मयामध्ये आलेलं आहे की काला मिळावा म्हणून स्वर्गातले देव मासे बनले होते म्हणतात. मासे काल्याची आसे देव काल्याचे असे जळी मासे झाले. काला मिळावा या आशेनं ते मासे बनले. मासे का बनले तर काला खाल्ल्यानंतर हे पोरं हात त्या पाण्यात धुत होते आणि मग ते काल्याचे कण जे हाताला चिकटलेले होते ते धुतल्यानंतर पाण्यात विरघळत मध्ये मासे झाल्यानंतर आपल्याला ते खायला मिळतील म्हणून. असे का बरं येत नव्हते. कसं यायचं लाज वाटत होते ना. आपण देव हे गुराखी पोरं त्यांना मागायचं कसं म्हणजे सगळ्या पंचायत. आणि म्हणून मग त्यांनी असं इनडायरेक्ट दुसऱ्या हाताने तो मिळवण्याचा प्रयत्न केला. पण त्यांचा बाप इकडं होता ना. तुम्हाला असे यायला लाज वाटते का? लाजन त्याला नाही मिळणार. लाजे त्याशी झाले. भगवंताने महाराज त्या दिवशी पोरांना सांगितलं बरं सावधान आज हात धुवायला कोणी येऊ नये. बघा कसा आवाज येऊ राहिलाय. भाऊ आलेला आहे तिथं. वरून नेल तुम्हाला पाण्यामध्ये जायचं ना. हात काय करायचे पुसा. पण महाराज अशा ठिकाणी पुसायचे सांगितले की माशाही होऊन देव तिथं बसणार नाही. दुसऱ्या दिवशीच्या पेपर मध्ये सोडा देवांच्या हातीने राशा. ब्रह्मदेवाला त्यालाही आशा निर्माण झाली आपल्याला काला मिळावा. ब्रह्मदेवाला हुशार डोके असल्यामुळे हुशार असणार. त्याने पाहिलं की हे मासे फिशे झाल्यावर नाही मिळू दे. हा देतो फक्त गोपाळांना. स्वतः वाटतोय आणि तो कोणाला वाटतो? गोपाळांना वाटतोय. गोपाळ म्हणायचं त्याने डोकं चालवलं आणि अगदी गोपाळा सारखा झाला. गोपाळ नाही झाला. गोपाळ झाला समजला असता त्याला काही प्रश्न नव्हता. कारण त्या गोपाळामध्ये काही हे अमक्याच जातीचे ना अमक्याच विभागातले अमक्याच असं काही नव्हतं ना. सगळे 18 पगड जातीचे तिथे सगळे गोपाळ होते. 84 लाख गोपाळ.
हा त्याच्यात दुसरा मला तशीच फाटकी चड्डी बिना गुंड्याचं शर्ट गुराखी पोराचं. सगळे पोरं हात करायचे, देवा मला देवा मला देवा मला. आई हात करायचा, देवा मला. त्याला वाटायचं की एवढे याच्यात काय याला समजतं. आता मला समजण्याची खाण असणारा हा आहे सर्वज्ञ. वेदाहं समतीतानि वर्तमानानि चार्जुन भविष्यानि च भूतानि मानतो का. त्यानं तेव्हाच ओळखलं. भगवान मनात म्हणतात, घडव्या तुझा बाप आहे मी. मला फसवतो. सगळ्याच्या हातावर ठेवायचा काला महाराज, नेमका त्याचा हात चुकवायचा. पहिल्यांदा त्याला वाटलं गर्दी आहे, पण नंतर त्याच्या लक्षात आलं ह्यो गर्दी आहे. जाणून बुजून हा आपला हात काय करतोय, टाळतोय. याचा अर्थ यांनी ओळखलंय हे आपल्यातलं नाही म्हणून. सगळ्या समोर उघड होण्यापेक्षा आपलं दूर झालेलं बरं म्हणून तो बाजूला गेला. महाराज बाजूला गेला, पण काल्याची आशा त्याला माग जाऊ देईना गेली. पुढे जावं तर हा देतच नाही. त्याचा अहंकार खवळला. मी कोण आहे, मला देत नाही, मला टाळतो. अरे ब्रह्मदेव आहे मी, ब्रह्मदेव जगाचा मंत्री आहे, मला देत नाही. मग अहंकार विचित्रच राहतो. मला नाही तर मग कोणालाच नाही. कारण त्याला माहितीये की काला करण्याकरता एकट्यात नाही काला होऊ शकत. म्हणून तो वैकुंठात दुर्लभ आहे. वैकुंठात काय हे मासे नाही त्याचं थोडी. त्याला भक्त लागतात, गोपाळ लागतात. गोपाळाशिवाय हा काला करू शकत नाही. आणि महाराज यांनी गोपाळच किडनॅप केले. अख्खे गोपाळ तिथून उचलले आणि थेट ब्रह्मलोकात नेऊन ठेवले. आता खोड मोडायचीच, आपल्याला काला दिला नाही. रडत बसलास. खाली आला, याचं काय चाललंय बघायला. पोरं ठेवून खाली आला. कितीतरी वेगाने गेला असेल ना तो. त्याचं विमान म्हणजे काय आपल्या विमानासारखं बोलतात. खाली आला तर पुन्हा यांचा खेळ चालू. आल्याचा हे पोरत आपण तिकडे नाही खाली कसं काय. त्याला वाटलं आपण आलो याने जाऊन आणली काय करू शकतो. पुन्हा पळालं वर पाहायला. वरती पोर आहे, खाली आला, खालती पोर आहेत. त्याला वाटलं मग हे दुसरे तयार केले का काय. तसं बी नाही, तोच पकवा द्या, तोच म्हणणार. म्हणजे जे वर आहे तेच इथं खाली आहे. आणि मग दोन दोन कसे काय डोकं चाला ना. मला 4 डोके, चारीच्या चारी बंद पडले. एकही चालायला गेले. शेवट आपल्या बापाला शरण गेला भगवान विष्णू. देव हे कसं काय, तुम्ही मनास सृजन मंत्री बनवलंय. मी एका साच्यातून एकच मूर्ती अशा प्रकारची तयार करतो. हे डबल रोल पिक्चर सारखं इथं कसं काय दिसायला लागलाय. हे करे का हे करे. भगवंतानी त्याला ध्यानामध्ये दर्शन दिल्याने सांगितलं, मूर्खा नीट पाहिजे. त्याच्यावर कृपा दृष्टी केली. दिव्य दृष्टी दिल्यावर मग खालचे सगळे जे पोरं होते ते भगवान स्वतः आहेत हे त्याच्या लक्षात आलं. शरण गेला देवाला. देवा चुकलं माझं. ते वरचे पोरं खाली आणले. ठीक आहे म्हटले, असं नको करत जाऊ. म्हणजे त्याला माफ केला पण काला नाही दिला. तिथं वर्णन असं आहे की ज्याच्या करता याने सगळे ब्रह्मदेवाने कुटाने केले, तो काला भगवंताने त्याला दिला नाही. का? तू नालायक आहेस, अयोग्य आहेस, अनधिकारी अशा प्रकारचा आहेस. हा काला खाण्याकरता तुझी उंची कमी आहे. म्हणून तू कोबर आहे म्हणतात. म्हणून तू कोबर आहे म्हणतात. भजनाचा जो लाभ आहे त्याला काला म्हटलं तरी काही अडचण नाही. त्याचं वास्तव स्वरूप काय आहे याचं आपण चिंतन करणार आहोत. पण तुकोबारा म्हणतात की जो लाभ
मिळवण्याकरता ब्रह्मादेवाधिकाची उंची कमी पडते. ब्रह्मदेवाला समोर काय घेतलं? पदाधिकारी म्हणून तोच श्रेष्ठ आहे. वर्णामध्येही तोच श्रेष्ठ आहे. म्हणजेच वर्णाच्या उंचीने हा काला नाही मिळणार. कदाचित हे तुको वर्ण सांगायचंय की विद्वत्तेच्या दृष्टीनेही ब्रह्मदेव श्रेष्ठ आहे. परंतु ब्रह्मलोकामध्ये हे चारी वेद मूर्तिमंत स्वरूपामध्ये फिरतात. विद्वत्तेच्या दृष्टीने ब्रह्मदेव श्रेष्ठ. आयुष्याच्या दृष्टीनेही कोणाचं किती 80 वय आहे, कोणाचं 100 वय आहे, कोणाचं आता ब्रह्मदेवाचं वय म्हटलं तर म्हणजे तिथल्या दृष्टीने त्याचं 51 वर्ष चालू आहे. पण इथल्या दृष्टीने विचार केला तर संख्याच बंद पडल. अजून कॅल्क्युलेटरच निघाला नाही त्याची वय काढण्याचं. एवढ्या मोठ्या वयाचा आहे. अर्थात फार वय झालेल्याची उंची ज्या लाभापर्यंत पोहोचत नाही. अशा प्रकारचा जो लाभ आहे तो लाभ ही सेवा करणारा, ही साधना करणारा, भजन करणारा जो वर्ग आहे आमच्या सारखा, भगवंताला जो शरण गेलेला आहे, अत्यंत बलवान आहे, तो त्या लाभाचा अधिकारी आहे. त्याची उंची त्या लाभापर्यंत पोहोचते. बळी आम्ही भले शरणागत तुकोबराईनी भजनाचं फल सांगत असताना ब्रह्मादिक देवालाही ते मिळत नाही असं सांगितलं. त्याचं स्वरूप काय आहे? ज्याला या अभंगाच्या प्रथम चरणामध्ये तुकोबराईनी लाभ अशा प्रकारचा शब्द वापरलेला आहे. त्या लाभाचं स्वरूप काय? पहिल्यांदा थोडस विवेचन केलं होतं की किमान वारकऱ्याला तरी लाभाचं वास्तव स्वरूप समजावं आणि हानीचंही वास्तव स्वरूप समजावं. या लाभाविषयी तसं व्यवहारामध्ये एकमत आपल्याला दिसणार नाही. विप्रतिपत्ती ज्याला शास्त्रामध्ये म्हणतात, म्हणजे अनेक मत आहेत. कोण कशाला लाभ मानतो, कोण कशाला लाभ मानतो, कोण कशाला लाभ मानतो. खर तर ज्याची उंची जेवढी असते त्याच्या दृष्टीने त्याच्या लाभाचे स्वरूप तसं भिन्न असते. अगदीच सर्वसामान्य भिकारी असेल, सकाळी सकाळी तो चालला होता पण असा खूपच खुशीत होता. महाराज चेहरा त्याचा प्रसन्न, हसत होता एकटाच. हसत हसत चालला. त्याच्या मित्राने गाडी लईच खुशी द्या अरे लईच खुशी द्या म्हणलं. आम्हाला सकाळी सकाळी लाभ झाला आपल्याला. काय झालं? चहा फुकट मिळाला. कितीतरी अशी माणसं आहे, कोणी जर त्यांना फुकट चहा पाजला तर त्यांना तो काय वाटतो? लाभ वाटतो. एखादा रुपया जाता जाता रस्त्यात पडलेला मिळाला, व्यापारी लोक पहिल्यांदा गिऱ्हाईक आलेले तर पैशाला 3दा कपडा लावतो. शुभ लाभ. लग्न घरात असले की त्या दारावर लिहिलेलं असतं काय? शुभ लाभ. शुभ लाभ. दुसऱ्या वर्षात म्हातारा घरातून काढून शुभ लाभ. मुलगा
झाला, लाभ झाला. शेतकरी असेल, बोरला पाणी लागलं, लाभ झाला, बोरला पाणी लागलं. पहिला हरिपाठाला कधीच चुकत नव्हतं. रोज नियमाने बोरला पाणी लागलं. देवाची कृपा झाली, देवाची कृपा झाली. नेमकी त्याच वेळेला लागली. एक दिवस हरिपाठाला जो लाभ आहे म्हणजे सगळे मठाचे एक दिवशी आबा सांगत किती दिवस राहिले त्यांचं एक गाव तिथलं एक कुटुंब असं होतं. महाराज एवढं निष्ठावंत वारकरी होतं. परिस्थिती अगदी गरिबीची. दुसऱ्याकडं सालाने राहिलेले, रोजाने जायचे. पण पंढरपूरची वारी कधी चुकवली नाही. महिन्याला पाहिजे प्रत्यक्ष सांगितलं. ती माणसं नसतील आता एखाद्या वेळा त्यांची मुलं वगैरे असतील, नाव सांगणं चांगलं नाही. पुढे महाराज परिस्थिती बदलली. आता एकाकडे किमान 50-50 एकर तरी द्राक्षाचा भाग असेल. गाडी नाही, आता गाडी आहे पण वारीला नाही. अशी जर वारी त्याच्यामुळे चुकते, त्यालाही तुम्ही लाभ मानण्याचा मूर्खपणा करणार का? विठ्ठल असो. तेव्हा लाभ शब्दाचा खरा अर्थ काय आहे? लाभ लब धातूपासून लाभ शब्द तयार झालेला आहे. मिळणं हा लब धातूचा अर्थ आहे. लब लब ते म्हणजे मिळणं. पण तरीही तिथं योगिक अर्थ लाभ शब्दाचा नाही घेतला जात. तुझं मिळतं त्याला लाभ, मिळतं त्याला लाभ, असं कसं काय? एक जण आला, अरे काय झालं? म्हणलं लाभ झाला. रडत रडतच म्हणला लाभ झाला. अरे लाभ काय झाला? तुम्ही विनाकारण 5-6 मुस्कळात मारले मिळाले. 5-7 मुस्कळात मिळाल्यावर त्याला लाभ झाला असं म्हणतो कोणी? त्यामुळे मिळणं म्हणजे लाभ नाही. जे मिळाल्यानंतर आनंद होत असेल तर त्याला काय मानलं जातं? लाभ मानलं जातं. म्हणजेच आनंद मिळणं हा लाभ आहे खरा. पण ज्याला ज्याच्यापासून आनंद मिळतो तो त्याला काय ठेवतो? कुणाला चहा पिण्यापासून जर आनंद मिळत असेल तर तो त्या चहाला लाभ म्हणतो. कुणाला पोरग झाल्यानंतर आनंद होत असेल तर त्याला पोरग झालं होण्याला. आता ज्याला ऑपरेशन करून मी झालं तर तो त्याला लाभ म्हणेल का? पैसे मिळाल्यानंतर ज्याला आनंद होतो त्याला तो पैसे मिळण्याला लाभ मानतो. लाभ शब्दाचा अर्थ आहे आनंद. लाभ, आनंद. आता त्या आनंदाचे 3 प्रकार आहेत. आनंदाचे 3 प्रकार आहेत. विषयानंद, स्वरूपानंद, त्याला मोक्षानंद अशा प्रकारचा म्हणतो. आणि तिसरा आहे प्रेमानंद, भक्ती प्रेमानंद. हे आनंदाचे 3 प्रकार. आनंदाचे 3 प्रकार असले तरी तिन्ही सारख्या योग्यतेचे आहेत असं मात्र नाही. एक माणूस, खेड्यातला माणूस होता, अडाणी शहरामध्ये काही निमित्ताने गेला. रस्त्याने चालला, एक हॉटेल होते. त्या हॉटेलात समोर भजी तळत होते. आता याला भजी आवडायची, ते बाहेरच तळत असल्यामुळे त्याचा वास सगळा रस्त्यावर दरवळत होता. बिचारा उभा राहिला. नाही पैसे आपल्याला भजी नाही देऊ तर आपण कमीत कमी 1 तास बसलो. दुकानदाराचं लक्ष गेला. आता सज्जनच असतात बहुतेक शब्द वापरला. त्याने त्याला बोललो, इकडे केव्हापासून उभा आहे? का? वास किती सुंदर आहे. तो वास घेत होता. 500 रुपये. 500 रुपये? हो, मग 1 तासापासून तो वास घेतोय. 500 रुपये तर त्याचं बिल होईल ना. हो, म्हणजे पैसे नाही म्हणून तो वास घेतो. मग भजे नसते
घेतले का खाल्ले का अरे म्हणले भजे खाल्ले असते तू एक तासभर तर 5,000 रुपये झाले असते त्या नुसतं वासाचं 500 रुपये दिले अहो पण म्हणजे पैसे का नाहीच आहे माझ्याजवळ पुढे मी राहतो की काय बुवा त्यांना लगेच पत्ता घेऊन येतो देतो म्हणजे देणं नाही पण नुसतं आपण वास घेतला आता काय करता कोणाकडे आत्महत्या कुठे गेला तो त्यांच्या घरी उतरलेला होता तो वकीलच माणूस त्यांनी त्यांना सांगितलं वासाही काळजी नको मी पाहतो काय करायचं आलाच बोलतो कसा का आला हो म्हणले यांच्याकडून 500 रुपये द्यायचे हो म्हणले ते माझे पाहुणे आहेत मी देतो 500 रुपये त्याने लगेच खिशातून 500ची नोट काढली मोठा आरसा ठेवला आरशा पुढे हात धरला ते नोट आरशात दिसायला लागली त्यांनी सांगितलं बोला कशाचे हे 500 रुपये म्हटले वासाचे कशाचे वासाचे भजेच्या वासाचे भजे खाल्ले असतील तर हे 500 रुपये आणि नुसता वास घेतला असेल तर ते 500 रुपये नंबर नाही का त्याच्यावर लांबी रुंदी कलर अगदी दिसायला तसाच आहे आरशातले 500 रुपये म्हणजे विषयाचा आनंद ज्या विषयाच्या आनंदाकरता अख्खं आयुष्य आम्ही बर्बाद केलेलं आहे एवढे मूर्ख आहे तो विषयाच्या आनंदाचं स्वरूप काय आहे किती कप ढोसलेत आतापर्यंत चहाचे तृप्ती झाली बरेच तो खराच नाही तो नुसताच दिसण्यापुरता आहे आनंद आनंदाने तृप्ती तर नाही पण चित्तामध्ये आग अशा प्रकारची भडकते आणि म्हणून एवढ्या सुधारणा झाल्यानंतर सुद्धा आत्महत्येचं प्रमाण वाढलंय त्याचं कारण हे विषयाचा आनंद हा वास्तव आनंदच नाही आनंदाचा आभास आहे आभास ये संस्पर्शजा भोगा दुःख यो नयेवते अत्यंतवंत कौंतेय नतेषु रमते उदाहा खूप सुंदर अशा प्रकारचं चिंतन केलेलं आहे मुळात वाचणं गरजेचं आहे तेव्हा विषयानंद याला संसारामध्ये लाभ मानला जातो पण त्या लाभाचे अशा प्रकारचं स्वरूप आहे सकाळी सौभाग्यवती आणि संध्याकाळी गंगा भागीरथी लाभ आहेत अशा प्रकारचे नुसते दिसणार वास्तव नाही आणि म्हणून विषय सेवितागा ओम तृप्त झाला इंद्रिय निमाला अभिमुखी हविषा कृष्ण वर्तमेव भूय देवाभिवर्धते विषयाचा लाभ वैचारिक दृष्टीनं संतांच्या शास्त्राच्या मान्यतेनुसार
विषयाची प्राप्ती हे लाभ नाही, हानीच जमा आहे, हानी. विषय एखाद्याला मिळाला तर त्याला लाभ नाही मानावा, त्याला मग तोंडावर नाही कीर्तनात ठीक आहे, पण समजावं की याची काय झाली आहे, हानी झालेली आहे. कारण हा अधिक विषयामध्ये गुरफटणार आणि स्वतःचं वाटोळं करेल. दुसरा आनंद आहे मोक्ष स्वरूप आनंद, भगवंताचा स्वरूप भूत आनंद, आनंद अद्वय नित्य निरामय जे काय निज ध्येय योग्याचे सुखरूप ऐसा, असा पांडुरंग स्वरूप असणारा जो आनंद आहे त्याला स्वरूपानंद किंवा मोक्षानंद असं म्हणतात. हा वास्तव आनंद आहे, प्रश्नच नाही. तो आनंद जर मिळाला तर मग यद्गत्वा न निवर्तन्ते सा काष्ठा सा परागती असं म्हटलेलं आहे. अर्थात तो प्राप्त होणं हा लाभ आहे. पण भक्ती करणाऱ्याला हा लाभ तर मिळतोच, पण याच्याही पुढचा असणारा ज्याला भक्ती प्रेम सुख म्हणतात, ज्याला ब्रह्मरस म्हणतात, ज्याला भक्ती रस अशा प्रकारचे म्हणतात किंवा ज्याला काला म्हणतात, तर हा भक्ती प्रेमाचा आनंद मोक्षापेक्षाही श्रेष्ठ म्हणून पंचम पुरुषार्थ भक्ती करणाऱ्याने त्याला नाव दिलेलं आहे. तर हा आनंद मोक्ष ब्रह्मदेवाला मिळतो, पण भक्ती प्रेम सुख ब्रह्मदेवाला मिळत नाही. भक्ती प्रेम सुख नेणवे आणि काय पंडित वाचका त्यांनी अशी आत्मनिष्ठ जरी झाले जीवनमुक्त तरी भक्ती सुख दुर्लभ त्या, असा हा जो लाभ आहे तो लाभ भगवंताला शरण जाऊन भजन करणाऱ्या निष्ठावंत भक्तांना प्राप्त होतो. म्हणून भळे आम्ही भले
पडते अशा प्रकारचा लाभ म्हणताय तर भक्ती सुख, भक्ती रस, प्रेम रस, ज्याला काला अशा प्रकारचं संतांनी म्हटलेलं आहे. तर हा आनंद, हा लाभ, तर या लाभाकरता ब्रह्मादिकाची उंची कमी पडते. अशा प्रकारचा लाभ भजन करणाराला प्राप्त होतो. आम्ही या शब्दाचा अर्थ मी नाही, आम्ही या शब्दाचा अर्थ भजन करणारे आम्ही सगळे. भगवंताचे भक्त वारकरी मंडळी हे त्या लाभापर्यंत पोहोचतात. पहिल्या चरणाचा धोका आपण पाहिलेला आहे. त्याची वेळ संपलेली आहे. ज्ञानेश्वर महावरी सुरू होईपर्यंत ही शंकाच होती की वाळवंटात कार्यक्रम होणार का नाही. पहिल्यांदा तो गाडीच होते की नाही होते की नाही होते. तर ते ऐकत आम्हालाच स्पष्ट झाल्यामुळं लांब लांबच्या येणाऱ्या दिंड्याही नाही येऊ शकल्या. सुरू मोकळं दिसतंय त्याचं कारण गैरव्यवस्था असू शकते. असू दे, आपल्याला देवाची सेवा करायची. या भंगाचं चिंतन दररोज याच वेळेमध्ये इथं 4 ते 6 या वेळेमध्ये होईल. उद्या पुढच्या भागाचं चिंतन.